आगामी धार्मिक सणांच्या पार्श्वभूमीवर कोपरगावात पोलिसांचा रूट मार्च. आगामी धार्मिक सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या वतीनं शहरातील विविध भागातून रूट मार्च काढण्यात आला. शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या नेतृत्वाखाली हा रूट मार्च पार पडला. यावेळी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी वराडे तसेच शिर्डी वाहतूक शाखेचे अधिकारी आणि इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. शहरातील प्रमुख मार्गांसह विविध संवेदनशील भागातून पोलिसांनी संचलन करत नागरिकांना शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले. आगामी धार्मिक सणांच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून हा रूट मार्च काढण्यात आला. कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत कोपरगाव शहर येथे सर्व मुख्य बाजारपेठ, महत्त्वाची धार्मिक स्थळं या ठिकाणी कोपरगाव शहर पोलीस स्टेशन, कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन तसेच इतर पोलीस अंमलदार यांचा सर्वांचा मिळून आम्ही आज रोजी रूट मार्च घेतलेला आहे. दंगा काबू योजनेची प्रॅक्टिस घेतलेली आहे. एकंदर पोलीस विभागाची आगामी जे सर्व सण उत्सव आहेत, ईद ए मिलाद आहे, श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे, त्यानंतर नारळी पौर्णिमा आहे, रक्षाबंधन आहे, तसेच आगामी जे काही उत्सव आहेत त्या अनुषंगानं पोलीस विभागाची कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याच्या दृष्टिकोनातून जी तयारी आहे, आमचे राईट गिअर्स जे आहेत, दंगा काबू योजनेच्या वेळेला जे साहित्य पोलिसांना लागतं त्या सर्व गोष्टींची तयारी आणि त्या अनुषंगाने आम्ही कशाप्रकारे ती कायदा व सुव्यवस्था हाताळणार याची प्रॅक्टिस आज रोजी घेण्यात आलेली आहे. माझी आपणा सर्वांच्या माध्यमातून सर्व नागरिकांना आवाहन आहे की आगामी सर्व जे सण उत्सव आहेत ते शांततेत साजरे करावे. सदर सण उत्सवाला कोणत्याही प्रकारे गालबोट लागणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी. अशा प्रकारे जर कोण गालबोट लावत असेल आणि आपल्या कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन किंवा मला कळवा, प्रभारी अधिकारी यांना कळवा. संबंधित जे गालबोट लावण्याचा प्रयत्न करणारे लोक असतील त्यांच्यावर अत्यंत कठोर कारवाई केली जाईल. कोणत्याही परिस्थितीमध्ये कायदा व सुव्यवस्था भंग केलेलं खपवून घेतलं जाणार नाही अशी आपल्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करत आहे.